पुंडलीक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। साधने तरी हीच दोन्ही, साधने तरी हीच दोन्ही, जो कोणी साधील परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ। देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ। तुका म्हणे ते शरीर, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला हा अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। साधने तरी हीच दोन्ही, जो कोणी साधील परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ। तुकोबारायांनी संपूर्ण गाथा पॉझिटिव्ह लिहिली, अर्थात असं करा असं करा असं करा तुम्हाला देव भेटेल। परंतु महाराजांनी एकच अभंग निगेटिव्ह लिहिला, अर्थात असं करू नका असं करू नका असं करू नका तुम्हाला देव भेटेल। आणि तो अभंग आहे परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ। परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ। महाराज म्हणतात तुम्ही परद्रव्य परनारीचा विटाळ धरा, अर्थात दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई यापासून तुम्ही दूर राहा। परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ याचा अर्थ असा होतो की दुसऱ्याचं धन चोरी लबाडी व भ्रष्टाचाराने लुटू नये आणि परस्त्री भोगू नये, याला म्हणतात परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ। परद्रव्य परनारीचा विटाळ जर धरला तर काय फायदा होतो, तुकोबाराय आजच्या या अभंगातून सांगतायत आणि यावरच आपल्याला चिंतन मांडायचे। परंतु तत्पूर्वी परद्रव्य परनारीचा विटाळ धरला तर काय फायदा होतो हे पाहण्याच्या आधी परद्रव्य परनारीचा विटाळ जर धरला नाही तर आमचं काय नुकसान होतं हे पाहणं अधिक गरजेचं आहे। आम्ही दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्री भोगली तर आमचं काय नुकसान होतं हे अगोदर पाहणं महत्त्वाचं आहे। ज्ञानोबाराय म्हणतात भाग्य तेथ विलासू, सुख तेथ उल्लासू, हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेत। जिथं सूर्य असतो तिथेच प्रकाश असतो, जिथे सुख असतं तिथे उल्हास असतो आणि जिथे भाग्य असतं तिथं विलास असतो, अर्थात श्रीमंती असते। ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला भाग्य जर अनुकूल असेल तरच श्रीमंती लाभेल, अन्यथा नाही। प्रयत्नवाद आहे परंतु त्याच्या जोडीला प्रारब्धवादही असावा, अर्थात तुम्हाला भाग्य अनुकूल असावं। तुम्हाला भाग्य अनुकूल असेल तरच श्रीमंती लाभेल, अन्यथा नाही, हा शास्त्र सिद्धांत आहे। आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत की भाग्य तेथ विलासू, भाग्य अनुकूल असेल तरच माणसाला श्रीमंती लाभते। मनुष्य जन्माला येताना संपत्ती मिळवण्याचं भाग्य घेऊन जन्माला येतो। या भाग्याच्या बळावर मनुष्य श्रीमंतही होतो, परंतु या श्रीमंतीचा या पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा याचं भाग्य घेऊन तो जन्माला येत नसतो।
तर त्याला हे भाग्य या जन्मातील हरिनामाने आणि सतसंगतीनेच प्राप्त करून घ्यावं लागतं. अन्यथा या पैशाचा माणसाकडून दुरुपयोग होतो. या पैशाचा माणसाकडून दुरुपयोग होतो. हा पैसा वाईट मार्गात माणसाकडून खर्च केला जातो आणि या पैशाचा माणसाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होतो. मनुष्य सद्गतीला जाण्याऐवजी अधोगतीला जातो, नरकाला जातो. कारण पैशाला जोडून एकूण 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. नाथ महाराज भागवतात लिहितायत, ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत, पृथ्वी माझी जे जे अनर्थ तेथे अर्थात उपजती. ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत, पृथ्वी माझी जे जे अनर्थ तेथे अर्थात उपजती. नाथ महाराज म्हणतायत की या पृथ्वीवर जेवढ्या वाईट गोष्टी आहेत, अर्थात जेवढे काही अनर्थ आहेत, ते सर्वच्या सर्व पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगत असतात. अर्थात या पृथ्वीवर सगळ्या वाईट गोष्टी पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैसाच या वाईट गोष्टीचं पालन पोषणही करतो. अर्थ सर्वांगे अनर्थभूत, पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते ते अर्थात उपजती. नाथ महाराज एकूण 15 अर्थाचे अनर्थ आहेत. मोजा कांड्यावर मी सांगतो. असत्य, अविश्वास, चोरी, स्पर्धा, वैर, हिंसा, काम, क्रोध, गर्व, दंभ, मद, भेद, परस्त्री, जुगार आणि दारू हे एकूण अर्थाचे 15 अनर्थ आहेत. या 15 पैकी एक जरी माणसाच्या जीवनात आला तर माणसाचं जीवन बर्बाद करायला तो एकटाच पुरेसा असतो. आणि ज्यावेळेस हे 15च्या 15 अर्थाचे अनर्थ माणसाच्या जीवनात येतील त्यावेळेस त्या माणसाचं काय वाटोळं होईल याचा तुम्हीच विचार करा. कारण पैशाला शाप आहे. अर्थ सर्वांगे अनर्थभूत, नाथ महाराजचा शब्द आहे का, अर्थ सर्वांगे अनर्थभूत. अर्थात पैशाला शाप आहे. पैसा म्हणलं की या 15 गोष्टी अर्थात हे 15 अर्थाचे अनर्थ पैशाला जोडून आलेच. हे सगळे 15 अर्थाचे अनर्थ पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैसाच यांचं पालन पोषण करतो. म्हणून मी बोललो की मनुष्य जन्माला येताना श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन जन्माला येतो. त्या भाग्यानं तो श्रीमंतही होतो. परंतु मिळालेल्या श्रीमंतीचा उपभोग कसा करून घ्यावा, सदुपयोग कसा करून घ्यावा याचं भाग्य घेऊन तो जन्माला येत नसतो. तर त्याला ते भाग्य या जन्मातील हरिनामाने आणि सतसंगतीनेच प्राप्त करावं लागतं. अन्यथा हाच पैसा या अर्थाच्या अनर्थामुळं त्याच्याकडून वाईट कामात खर्च होतो, त्याच्याकडून नाना प्रकारची पापं करून घेतो आणि मनुष्य सद्गतीला जाण्याच्या ऐवजी अधोगतीला जातो. त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होतो. पैशाने त्याला फायदा होण्याच्या ऐवजी त्याची हानीच होते. कारण पैशाला जोडून अर्थाचे अनर्थ असतात. ज्ञानोबा बोलतायत ज्ञानेश्वरीत की अमरत्व उगरिले ते मरणाची लागी झाले, भोगो नेनिता जोडिले तैसे होय. समुद्राचं मंथन केलं देव आणि दैत्यानी, त्यातून 14 रत्न निघाली. त्यात एक रत्न होतं अमृताचा कलश. हा अमृताचा कलश निघाला त्यावेळेस दैत्य हा अमृताचा कलश घेऊन पळू लागले. यांनी त्याच्या हातातून हिसकावून घ्यावा, त्यांनी त्याच्या हातातून हिसकावून घ्यावं, नुसतं पळत राहावं.
दैत्याला अमृत जतन करता आलं नाही. दैत्य अमृत जतन करायला चुकले. त्यांनी अमृत प्यायला पाहिजे होतं, परंतु अमृत पिले नाही. नुसतं एकामेकाच्या हातातून हिसकावून घ्यायचं आणि पळत सुटायचं. दैत्याला अमृताचा योग्य विनियोग करता आला नाही. म्हणून त्यांना या अमृताने अमरत्व येण्याच्या ऐवजी त्यांच्या नशिबी मरण आलं. ते तर अमरत्वा वगैरिले ते मरणाची लागी झाले. भोगो निनिता जोडिले ऐसे होय. ज्ञानोबा आहे. अमृताचा दैत्यांना योग्य विनियोग करता आला नाही, म्हणून अमृतानं त्यांना अमरत्व येण्याच्या ऐवजी मरण आलं. वस्तू मिळाली, पण तिचा योग्य उपभोग घेता यावा, तिचा योग्य विनियोग करता यावा, तर ती फायद्याची ठरते, अन्यथा ती घातक ठरते. ज्ञानोबा बोलले, नहुष स्वर्गाधिपती इंद्र झाला, तो रहाटी भांबावला, तो भुजंगत्वा पावला नेनशी काही. नहुष राजा त्याच्या पुण्याने स्वर्गातला इंद्र झाला, पण त्याला इंद्रपद चालवता येईना, तो भांबावला. शेवटी पदच्युत झाला आणि पृथ्वीवर येऊन मृत्यूलोकात येऊन त्याचा भुजंग बनला, साप बनला. नहुषाला इंद्राचं पद मिळालं, पण चालवता आलं नाही. पदच्युत झाला, त्याचं पतन झालं आणि भुजंग झाला, साप झाला. सामान्य बीक आले. सामान्य माणसाला एखादं जर पद मिळालं तर ते त्याला चालवता येत नाही, त्याचा दुरुपयोग करतो. तसं पात्रता नसताना जर वाजवीपेक्षा जास्त पैसा जर माणसाच्या जवळ आला तर त्याचाही माणसाला सदुपयोग करता येत नाही. त्याच्याकडून तो वाईट कामात खर्च होतो, त्याच्याकडून पाप करून घेतो आणि तो पैसा त्याला नरकाला घालतो. सद्गती मिळण्याऐवजी त्याला अधोगती मिळते, तो मनुष्य नरकाला जातो. का? तर अर्थाला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. हे 15 अनर्थ तुमच्याकडून पाप करून घेतात, वाईट वागून घेतात आणि तुम्हाला नरकाला धाडतात. म्हणून पैसाही आला तर त्याचा योग्य विनियोग करण्याची पात्रता आपल्या अंगी असावी लागते. म्हणून मी बोललो सुरुवातीला की पैसा मिळवण्याचं भाग्य घेऊन आलात, भाग्यानं पैसा मिळालाही. पैसा मिळवण्याचं भाग्य घेऊन आलात, पण पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा याचं भाग्य घेऊन माणूस जन्माला येत नसतो. तर ते भाग्य त्याला या जन्मातील हरिनामाने आणि सतसंगतीने प्राप्त करावं लागतं. तेव्हा त्याच्याकडून पैशाचा योग्य विनियोग होतो. अन्यथा या अर्थाच्या अनर्थामुळे माणसाकडून पैशाचा दुरुपयोग होतो, तो वाईट कामात खर्च केला जातो. हा पैसा त्याच्याकडून किंवा ही अर्थाची अनर्थ त्याच्याकडून नाना प्रकारची पापं करून घेतात आणि शेवटी माणसाचं पतन होतं. आणि म्हणून तुकोबारांनी इशारा केलाय की परद्रव्य परनारी हे अर्थाचे अनर्थ आहेत आणि कसे घातक आहेत. 15 अर्थाच्या अनर्थापैकी परस्त्रीचं आकर्षण हा अर्थाचा अनर्थ सर्वात घातक आहे. या 15 अनर्थात परस्त्रीचं आकर्षण हा एक अर्थाचा अनर्थ आहे, ज्याला परद्रव्य परनारी म्हटले. दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची बाई याचं आकर्षण म्हणजे परद्रव्य परनारीचं आकर्षण. दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटणे आणि दुसऱ्याची बाई भोगणे याचं आकर्षण म्हणजे परद्रव्य परनारीचा अभिलाष. तर परद्रव्य परनारीचा अभिलाष हे अर्थाच्या अनर्थापैकी सर्वात मोठा अनर्थ आहे. हे परस्त्रीचं आकर्षण प्रामुख्यानं श्रीमंत माणसाच्या जीवनात असते. याची साक्ष नाथ महाराज देत आहेत. नाथ महाराज भागवतात लिहित आहेत, स्त्री, द्यूत, मद्यपान या तिही ते वाढवी धन, हे तिन्ही अनर्थ दारून धनवंता पूर्ण आदळती. ओवी पुन्हा एकदा ऐका, अतिशय महत्वाची. स्त्री, द्यूत, मद्यपान या तिही ते वाढवी धन, हे तिन्ही अनर्थ दारून धनवंता पूर्ण आदळती. स्त्री म्हणजे परस्त्रीचा भोग, मद्य म्हणजे दारू पिणे आणि द्यूत म्हणजे जुगार खेळणे. स्त्री, द्यूत, मद्यपान या तिही ते वाढवी धन.
परस्त्री, जुगार आणि दारू या तिन्ही गोष्टीचा जन्म धनातून होतो. या तिही ते वाढवी धन. परस्त्री, जुगार आणि दारू या तीन गोष्टीला धनामुळं, पैशामुळं बळ येतं. आणि हे तिन्ही अर्थाचे अनर्थ, परस्त्री, जुगार आणि दारू, हे प्रामुख्यानं धनवंतावर येऊन आदळतात. हे नाथ महाराज म्हणतात, हे तिन्ही अनर्थ दारून धनवंता पूर्ण आदळती. अर्थात परस्त्री, जुगार आणि दारू या तीन अर्थाच्या अनर्थाचा जन्म पैशापासून होतो आणि पैसा ज्यांचं पालन पोषण करतो. आणि प्रामुख्याने हे तिन्ही अर्थाचे अनर्थ धनवंतावर येऊन आदळतात. अर्थात मनुष्य जितका श्रीमंत तितके हे तीन अनर्थ त्याच्या जीवनात वास करतात. मनुष्य धनवान म्हणला की त्याच्या जीवनात परस्त्री आलीच. मनुष्य धनवान म्हणलं की त्याच्या जीवनात जुगार आलाच. मनुष्य धनवान म्हणलं की त्याच्या जीवनात दारू आलीच. हे तिन्ही अनर्थ दारून धनवंता पूर्ण आदळती. अर्थात मनुष्य जेवढा श्रीमंत तितकं त्याला परस्त्रीचं आकर्षण असते. घरामध्ये लक्ष्मी समान पत्नी हात पसरून उभी असते, पण हा तिच्याकडे डोंकूनही पाहत नाही. हा सतत परस्त्रीकडे धावतो. याचं कारण अर्थाचा अनर्थ. नाथ महाराज म्हणतात की घरात लक्ष्मी समान पत्नी ती हात पसरून उभी आहे नवऱ्याचं स्वागत करायला, भोग घ्यायला, पण हा नवरा त्या लक्ष्मीसारख्या पत्नीचा धिक्कार करतो आणि परस्त्रीकडे धावतो. हा त्या माणसाचा दोष नाही, हा त्याच्या जीवनात असलेल्या अर्थाच्या अनर्थाचा दोष आहे. तो श्रीमंत आहे, तो श्रीमंत आहे म्हणून या पैशाला शाप आहे. या पैशाला जोडून अर्थाचे अनर्थ आहेत. आणि अर्थाच्या अनर्थापैकी सर्वात घातक अर्थाचा अनर्थ आहे परस्त्रीचं आकर्षण. आणि म्हणून मनुष्य जेवढा श्रीमंत, जेवढा धनवान, तितकं त्याला परस्त्रीचं आकर्षण असतं. तो तितका परस्त्रीच्या मागे धावतो आणि परस्त्री भोगून आपलं पतन करून घेतो. परस्त्री भोगणं पाप आहे. कारण शास्त्रानं नियम घालून दिलाय, जसं एका खुंट्याला एक बैल बांधावा, तसं एका पत्नीरूपी खुंट्याला एक पतिरूपी बैल बांधावा. एक नवरा, एक बायको, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, प्रभू रामचंद्र. त्यामुळेच एक पत्नी. पत्नी हा खुंटा आहे आणि मनुष्य हा बैल आहे. एका पत्नीरूपी खुंट्याला एक पतिरूपी बैल बांधावा. अर्थात माणसानं आपल्या पत्नीशीच भोग घ्यावा, परस्त्रीची भोग घेऊ नये. हे शास्त्रानं वर्ज्य केलं आहे. परस्त्रीशी भोग घेणं हे पाप आहे. ज्ञानोबारायची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, परदाराधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, परी शेळीची नी तोंडे सेंगचरी. माऊली म्हणतात की शेळी जशी कोणत्याही झाडाचा पाला खाते, गाय बघा, म्हैस बघा, इतर प्राणी बघा, ठराविक झाडाचा पाला खातात, पण शेळीचे एक असा प्राणी आहे की ती कोणत्याही झाडाचा पाला खाते. शेळीची नी तोंडे सेंगचरी. शेळी कोणत्याही झाडाचा पाला खाते. तसं धनवानाला कोणाचीही बाई चालते, कोणाचीही बाई चालते. हे ज्ञानोबाराय बोलतात, नाथ महाराज बोलतात, मी बोलत नाही. हो, परदार अधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, परी शेळीची नी तोंडे सेंगचरी. माऊली बोलतायत, शेळी जशी कोणत्याही झाडाचा पाला खाते, तसं धनवान मनुष्याला, शेळीला जसा कोणत्याही झाडाचा पाला आवडतो, तसं धनवानाला कोणतीही परस्त्री आवडते. मी बोललो की लक्ष्मी समान पत्नी घरात उभी, हात जोडून, हात पसरून स्वागत करते, या स्वामी, हा तिचा धिक्कार करतो, परंतु परस्त्रीच्या मागे धावतो. का? त्याच्या जीवनात असलेला अर्थाचा अनर्थ आहे. परस्त्री भोगणं पाप आहे. एकूण 5 महापाप आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन, ही 5 महापाप आहेत. ब्रह्महत्या, कुणाचा खून करणं ही ब्रह्महत्या, अर्थात कुणाचा खून करणं महापाप आहे. सुरापान, दारू पिणं महापाप आहे. स्थेय, सोन्याची चोरी महापाप आहे. गुरुवांगना, गुरुची पत्नी भोगणं महापाप आहे. आणि या 4ही गोष्टीला मदत करणं हे 5वं महापाप आहे. तुम लढो हम कपडे सांभाळते, हे 4 महापाप, आणि त्या 4ही महापापाला मदत करणं हे 5वं महापाप. कुणाला हापडतापड केली हे पाप आहे, परंतु कुणाचा डायरेक्ट खूनच केला हे महापाप आहे.
मांस खाल्लं, मटण खाल्लं पाप आहे, परंतु दारू पिलं महापाप आहे. दारू मटणाच्या पुढे नेऊन ठेवली भगवंतानं. मटण खाणं पाप आहे, पण दारू पिणं महापाप आहे. पैशाची चोरी करणं पाप आहे, परंतु सोन्याची चोरी करणं महापाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे, परंतु गुरुची पत्नी भोगणं हे महापाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे, परंतु गुरुची पत्नी भोगणं हे महापाप आहे. आणि या चारही गोष्टीला मदत करणं हे पाचवं महापाप आहे. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन. आणि म्हणून परस्त्री भोगणं पाप आहे आणि गुरुची पत्नी भोगणं हे महापाप आहे. मला तुम्हाला इथं आणायचं होतं की परस्त्री भोगणं पाप आहे, आणि म्हणून शास्त्रानं वर्ज्य केलंय, परस्त्री भोगू नका. पराया नारियामा रकमाई समान, वमनाहुनी धन नीच मानी. दुसऱ्याचं धन उलटीपेक्षा तुच्छ माना आणि दुसऱ्याच्या बाईला साक्षात रुक्मिणी माता समजा. अर्थात परद्रव्य परनारीपासून दूर राहा. परद्रव्य परनारीचा विटाळ धरा. आणि तुम्ही जर परद्रव्य परनारीचा विटाळ धरला नाही, अर्थात परद्रव्य परनारीचा अभिलाष केला, तर तुमचं काय नुकसान होतं हे तुकोबाराय, नाथ महाराज आणि ज्ञानोबाराय सांगतायत. तुकोबाराय बोलले, परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या राहस सर्व भाग्य. घटिका दिवस मास वर्ष लागती तीन, बांधिले पतन गाठोडीस. तुका मने थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. तुकोबाराय म्हणतात की जो मनुष्य परद्रव्य परनारीचा अभिलाष करतो, अर्थात दुसऱ्याचं धन लबाडीने लुटतो आणि परस्त्री भोगतो, त्याचा एका सेकंदात, एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात आणि शेवट 3 वर्षात त्याचा नायनाट होईल, त्याचं पतन होईल, त्याचं वाटोळं होईल. तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. त्याचं वाटोळं होईल म्हणजे तो भिकाला लागेल, मरणार नाही, भिकाला लागेल. त्याला दारिद्र्य येईल, त्याला दलिंद्र येईल. हो, निमिष दिवस मास वर्ष लागती तीन, बांधिले पतन गाठोडीस. तुकोबाराय बोलतायत. तुकोबाराय म्हणतात की जो परद्रव्य परनारीचा अभिलाष करेल, अर्थात जो दुसऱ्याचं धन लबाडीने लुटेल, भ्रष्टाचाराने लुटेल, चोरीने लुटेल, तात्पर्य जो दुसऱ्याचं धन लबाडीने लुटेल आणि परस्त्री भोगेल, त्याचा एका क्षणात, एका दिवसात, एका महिन्यात, जशा 3 वर्षात नायनाट होईल, अर्थात त्याचं वाटोळं होईल, तो भिक्याला लागेल. बांधिले पतन गाठोडीस, त्याचं वाटोळं गाठोड्यात बांधले म्हणले. कुणाचं? परद्रव्य परनारीचा अभिलाष करणाऱ्याच. महाराजांना जास्तीत जास्त 3 वर्षाचा कालावधी दिलाय. पण शेवटी तुकोबारायच म्हणाले की तुका म्हणे थडथड थवड, काळ लागे नाड परी खरा. महाराज म्हणले मी 3 वर्षाचा कालावधी दिलाय त्याचं वाटोळं व्हायला. पण ठीक आहे म्हणले, कालावधी कमी अधिक होईल, 5 लागतील, 10 वर्ष लागतील, पण त्याचं एक ना एक दिवस वाटोळं होईल म्हणले, त्याचं वाटोळं होईल. तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. याचा अर्थ जो परद्रव्य परनारीचा अभिलाष करतो, अर्थात दुसऱ्याचं धन लबाडीने लुटतो आणि परस्त्री भोगतो, त्याचं एक ना एक दिवस पतन नक्की होतो. त्याला दारिद्र्य येतं, त्याला दलिंद्री येते, तो भिकाला लागतो. आणि म्हणून परद्रव्य परनारीचा विटाळ धरा. दुसऱ्याची बाई आणि दुसऱ्याचं धन यापासून दूर राहा. अन्यथा तुमच्या जीवनात एका क्षणात, एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात, जशा 3 वर्षात तुमच्या जीवनात दारिद्र्य येईल, दलिंद्र येईल, तुम्ही भिकाला लागाल. हे तुकोबाराय बोलतायत. हे पहिलं नुकसान आहे. परद्रव्य परनारीचा अभिलाष केला, अर्थात दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्री भोगली, तर 3 वर्षात तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्ही भिकाला लागता, तुमचं वाटोळं होतं. तुकोबाराय म्हणले काळ कमी जास्त होईल, पण तुमचं वाटोळं नक्की आहे. बांधिले पतन गाठोडीस. एक ना एक दिवस तुमचं वाटोळं होणारच, तुम्ही भिकाला लागणारच, तुम्हाला दलिंद्री येणारच, दारिद्र्य येणारच. तुकोबाराय असं बोलले. नाथ महाराज म्हणतायत, अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहीचे चिन्ह. अद्रष्ट म्हणजे नशीब,
अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे. बघा, तत्पूर्वी मी सांगितलं तुकोबाराय काय आले की परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या ऱ्हास सर्व भाग्य. परद्रव्य परनारीचा अभिलाष केले की तुमच्या भाग्याचा ऱ्हास सुरू होतो. तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते. तुम्हाला एक ना एक दिवस दारिद्र्य येतं. तेच नाथ महाराज सांगतात की अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहेचे चिन्ह. का बरं असं होतं? याचं कारण परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हा एक अधर्म आहे, हे एक मोठं पाप आहे. दुसऱ्याचं धन लबाडीने लुटणे आणि परस्त्री भोगणे हे पाप आहे, हा अधर्म आहे. आणि अधर्माने तुमचं नशीब तुमच्यावर रुजतं आणि तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते. तुम्ही नशीब घेऊन आलात, नशिबाने श्रीमंती मिळाली, नशिबाने श्रीमंती मिळाली, पण या श्रीमंतीला तुम्ही जर या जन्मातल्या नीतीची आणि पुण्याची जोड दिली तर ही श्रीमंती वरचेवर वाढते, तुमचं नशीब बळावतं. परंतु या श्रीमंतीला तुम्ही पापाची अधर्माची जोड दिली तर तुमचं नशीब तुमच्या रुजतं, तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते आणि एक ना एक दिवस तुम्ही भिकाला लागता. आणि म्हणून नाथ महाराज लिहितात की अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हा अधर्म आहे आणि अधर्मामुळं तुमचं नशीब क्षीण होतं, अर्थात लयात जातं, त्याला उतरती कळा लागते आणि एक ना एक दिवस तुम्ही भिकाला लागता. अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहीचे चिन्ह. परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हे पाप आहे, अधर्म आहे. आणि अधर्मानं तुमच्या जीवनात अधर्म आला की तुमचं नशीब तुमच्यावर रुजतं, तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही भिकाला लागता. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत की अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भाषे देहीचे चिन्ह. नाथ महाराज दानवराय म्हणतात अद्रष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनमे पाठी शीतांशू पालटे जैसा. तुम्ही जर परद्रव्य परनारीचा अभिलाष केला तर हा अधर्म आहे आणि या अधर्मामुळं तुमचं नशीब तुमच्याबद्दल उदास होतं, तुमच्यावर रुजतं. अद्रष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. ज्ञानोबा आहे. परद्रव्य परनारीचा अभिलाष केलाय हा अधर्म आहे. अधर्मानं तुमचं नशीब तुमच्यावर रुजतं, तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते. आणि जसा पुनवेकडून अमावस्येकडे जाणारा चंद्र हळूहळू कमी होत होत अमावस्येला पूर्ण संपतो, तसं तुमचं नशीब हळूहळू कमी होत 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 एक ना एक दिवस पूर्ण संपतं आणि तुम्ही भिकाला लागता, तुम्हाला दारिद्र्य येतं. आणि म्हणून परद्रव्य परनारीचा अभिलाष करू नका, परद्रव्य परनारीचा विटाळ धरा. या तिन्ही महासंतांनी सांगितले की परद्रव्य परनारीचा अभिलाष केला तर परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हा अधर्म आहे, हे पाप आहे, हा अधर्म आहे. आणि अधर्मानं तुमचं नशीब तुमच्यावर रुजतं, तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते आणि एक ना एक दिवस तुम्ही भिकाला लागता, तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्हाला दलिंद्री येते. आणि म्हणून मी सुरुवातीला जो विषय मांडला होता की परद्रव्य परनारीचा अभिलाष केला अर्थात दुसऱ्याचं धन लबाडीने लुटलं आणि परस्त्री भोगली तर आमचा काय तोटा होतो? तर हा तोटा आहे की एक ना एक दिवस तुम्ही भिकाला लागता. का? तर परद्रव्य परनारीचा अभिलाष करणे हे पाप आहे, हा अधर्म आहे. अधर्मामुळे तुमचं नशीब तुमच्यावर रुजतं, तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते आणि एक ना एक दिवस तुम्ही भिकाला लागता, तुम्हाला दारिद्र्य येतं, तुम्हाला दलिंद्री येते. आणि म्हणून परद्रव्य परनारीचा अभिलाष करू नका, उलट परद्रव्य परनारीचा विटाळ धरा. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. आणि म्हणून परद्रव्य परनारीचा अभिलाष केला तर आमच्या जीवनात दारिद्र्य येतं आणि आम्ही नरकाला जातो. हे महत्त्वाचे दोन तोटे होतात. परद्रव्य परनारीचा अभिलाष केला तर आमच्या जीवनात दारिद्र्य येतं आणि आम्ही नरकाला जातो. आणि म्हणून आमच्या जीवनात दारिद्र्य येऊ नये आणि आम्ही नरकाला जाऊ नये म्हणून तुम्ही परद्रव्य परनारीचा विटाळ धरा
हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत आणि महाराज लिहित आहेत की परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. तुकोबाराय म्हणतात एक वेळेस तुम्ही विटाळशीचा विटाळ धरू नका. धरायचा तर धरा, ती तुमची मर्जी. एक वेळेस विटाळशीचा विटाळ धरू नका, मड्याचा विटाळ धरू नका, बाळातनीचा विटाळ धरू नका. परंतु एक विटाळ मात्र जरूर धरा आणि तो म्हणजे परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. हे बाकीचे मी बोललेले 3 विटाळ धरायचं असलं धरा, नसलं धरायचं नका धरू, तुमची मर्जी. परंतु हा विटाळ मात्र जरूर धरा. कोणता? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ याचा अर्थ दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई याच्यापासून सदैव दूर राहा. परद्रव्य परणारी यातली परणारी ही आमच्या जीवनाला आणि परमार्थाला या दोन्ही गोष्टीला सर्वात घातक आहे. सर्वात घातक. परस्त्रीच्या आकर्षणानं इंद्रा चंद्रासारखे पतित झाले, कलंकित झाले. इंद्र अहिल्याकडे गेला, चंद्रानं गुरु बृहस्पतीची पत्नी पळवली, पतित झाले, कलंकित झाले. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला भग पडली, चंद्र काळा झाला. का? चंद्रानं गुरु बृहस्पतीची पत्नी पडवली, इंद्र अहिल्याकडे गेला, कलंकित झाले, पतित झाले. इंद्रा चंद्रासारख्याची ही परिस्थिती तर तुमची आमची काय परिस्थिती असेल. आणि म्हणून मी बोललो की लौकिक जीवनातही परस्त्रीचा भोग आम्हाला पतित करतो, आमच्या जीवनात दारिद्र्य आणतो आणि नरकाला धाडतो. आणि परमार्थिक जीवनातही परस्त्रीचा भोग आमचा परमार्थ कडीला जाऊ देत नाही. आणि म्हणून तुकोबाराय एका अभंगातून लिहित आहेत की एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेल्या जान करू नये. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेल्या जान करू नये. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लवलुप्यता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेल्या जान करू नये. मला इथं आणायचं तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात एकांतात तर सोडा, लोकांतात सुद्धा परस्त्रीशी भाषण करू नये. नाथ महाराज तर भागवतात म्हणतात की स्त्री दिसली, बाई दिसली की यप्पलायन, अर्थात बाई दिसली की पळून जा. नाथ महाराजांनी शब्द वापरलाय यप्पलायन. बाई दिसली की चिंगाट पळून जा. नाथ महाराज भागवतात लिहित आहेत की आपल्या पोटच्या लेकीसोबत एकांतात एका पलंगावर झोपू नये. हे नाथ महाराज भागवतात लिहित आहेत. यातली गूढता समजून घ्या की हे संत महात्मे परस्त्रीपासून दूर राहा असं का म्हणतायत. कारण माणसाला निसर्गताच परस्त्रीचं आकर्षण आहे. मी बोललो की लक्ष्मीसारखी पत्नी हात पसरून उभी आहे तरी मनुष्य परस्त्रीकडे धावतो. एक तर निसर्गता आकर्षण आहे माणसाला परस्त्रीचं, आणि दुसरी गोष्ट हे अर्थाच्या अनर्थामुळं हे अर्थाचे अनर्थ तुम्हाला परस्त्रीकडे घेऊन जातात. परस्त्रीचं आकर्षण हा सर्वात मोठा अर्थाचा अनर्थ आहे. जितका पैसा जास्त तुमच्याजवळ तितकी तुम्हाला परस्त्री आवडेल, मनुष्य परस्त्रीकडे धावेल. आणि म्हणून साधकानं आपली साधना कडीला जावी असं वाटत असेल तर एकांतात सोडा, लोकांतातही परस्त्रीला बोलू नये, हे तुकाराम महाराज म्हणतायत. आणि लौकिक जीवनातही आपणही परस्त्रीचं अट्रॅक्शन टाळावं. परस्त्रीच्या अट्रॅक्शनानं, परस्त्रीच्या भोगानं
तुमचं पतन होतं, तुम्हाला दारिद्र्य येतं. तुम्ही बघा, थोडंसं पाठीमागं जा, एक जास्त 40 वर्ष मागे जा. गडगांचे श्रीमंत लोक होते. 100 एकर जमीन, 10-20 बैल, 5-50 गाई म्हशी, हो, 100 एक जनावर असायचे, बैल गाई म्हशी मिळून. त्या जनावराचा कोठा गच्च भरलेला असायचा. ती जनावरं जर सोडली तर अर्धा तास लागायचा लोकांना रस्ता क्रॉस करायला. एवढी जनावरं हटतच नव्हती. हटता 100 जनावरं. एवढे धनाढ्य लोक होते, श्रीमंत लोक होते. 4-4, 5-5 गडी त्यांच्या कामावर होते. 5-5, 10-10 अवतं शेतावर चालायची. एवढे श्रीमंत, एवढे जागीरदार. परंतु आज तीच माणसं एवढी कंगाल झाली, ती मेली तर त्यांना पुरायला स्वतःच्या मालकीची जमीन नाही राहिली. त्यांना दात घासायला माती शिल्लक राहिली नाही. 100 एकरचा मालक, 100 जनावर, 5-5, 10-10 गडी कामावर, एवढा धनाढ्य माणूस, पण आज मेला तर पुरायला स्वतःच्या मालकीची जमीन नाही किंवा दात घासायला स्वतःची माती शिल्लक नाही. का? ते एवढे भिकाला का लागले? याचं कारण परद्रव्य परनारीचा अभिलाष. त्यांना दारिद्र्य का आलं? याचं कारण परद्रव्य परनारीचा अभिलाष. हे धनाढ्य माणसं हे अर्थाच्या अनर्थामुळे हा पैसा त्यांना परस्त्रीकडे घेऊन जात होता. हो, यांनी परस्त्री भोगली. हा अधर्म आहे. परस्त्री भोगणं अधर्म आहे. आणि हा अधर्म तुम्हाला नरकालाच घेऊन जातो आणि दारिद्र्य आणतो. एका एका धोतराच्या पानावर आणि एका एका ज्वारीच्या पोत्यावर गरिबाच्या एकरच्या एकर जमिनी या लोकांनी हडप केल्या. एक पोते दाणे द्यायचे, ज्वारी द्यायची, 1 एकर शेत लिहून घ्यायचं, व्याजाचं व्याज करायचं आणि ती 1 एकर जमीन हडपायची. असं अल्पशा पैशावर एका पोत्यावर ज्वारीच्या किंवा एका धोतराच्या पानावर एकरच्या एकर शेतं या जमीनदारांनी गोरगरिबाची लुटली. सोनं आणून ठेवलं यांच्याकडे, यांनीच दाबलं. अर्थात यांनी परद्रव्य आणि परनारीचा अभिलाष केला. दुसऱ्याचं धन या धनाढ्य लोकांनी लबाडीने लुटलं आणि परस्त्री भोगली. आणि म्हणून परद्रव्य आणि परस्त्री भोगणं, दुसऱ्याचं धन लबाडीने लुटणं आणि परस्त्री भोगणं हे पाप आहे, अधर्म आहे. आणि या अधर्मानं नशीब त्यांच्यावर रुसलं, त्यांच्या नशिबाला उतरती कळा लागली. आणि आज त्यांना एवढं दारिद्र्य आलं, एवढी दलिंद्री आली की ते मेले तर त्यांना पुरायला स्वतःच्या मालकीची जागा शिल्लक नाही. एवढे ते भिकायला लागले. का? तर त्यांच्या जीवनात परद्रव्य परनारीचा अभिलाष होता. आणि म्हणून परद्रव्य परनारीचा अभिलाष टाळा, अर्थात परद्रव्य परनारीचा विटाळ धरा. अन्यथा जीवनात एक ना एक दिवस दारिद्र्य जरूर येईल. तुम्ही बघा, दुसऱ्याचा पैसा लुटताना, तो भ्रष्टाचाराने असो, चोरीने असो, लबाडीने असो, लुटताना मजा वाटते गडीवर. तो पैसा आम्ही घरातही आणतो. लक्ष्मी आबवले, तिला हात नाहीत, पाय नाहीत, पिशवीत घातली, आणली. लबाडीचा पैसा घरात आणला भ्रष्टाचारानं. परंतु हाच पैसा ही लक्ष्मी घरात आणल्यानंतर ती अगोदर तुमच्या घराचा धुंडाळा घेते. ती सगळ्या घरात फिरते आणि बघते की या घरात माझा नवरा भगवान श्रीकृष्ण कुठं आहे का. कारण तिने शपथ खाल्ली, मी थांबेल तर भगवान कृष्णापाशी, इतरत्र नाही. काय म्हणते लक्ष्मी? मी थांबेल तर माझा नवरा भगवान कृष्ण याच्या बाजूला, मी इतरत्र कुठेही थांबणार नाही. तसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनात, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मीने शपथ खाल्ली. ऐका वाक्य, धनोबाराची वही, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. लक्ष्मी कुठं स्थिरावते? मुकुंद कृष्णापाशी. लक्ष्मी कुठे उभे राहते? लक्ष्मी कुठे उभे राहते? भगवान कृष्णापाशी. लक्ष्मी कृष्णापाशी उभी आहे. मग हा कृष्ण कुठं उभा आहे? तर कृष्ण नीती आणि भक्तीपाशी उभा आहे. आणि म्हणून एक सरळ सरळ समीकरण ठरतं की नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी. बघा, माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. अर्जुनाला देवानी 2 जागा दाखवल्यात प्रामुख्याने, की अर्जुन
देव अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तुला जर कधी वाटलं की भगवान कृष्णाला शोधावं तर मी तुला म्हणले माझा कायमचा पत्ता सांगतो. मी एक वेळी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडोनी जाय. परी तयापाशी पांडवा मी हरपला गेवंसावा, जेत नाम घोषी बरवा करीती ते माझा. देवाने सांगितलं की अर्जुना, इकडे मी सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, एक वेळेस मी वैकुंठातही नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझं भजन जय जय रामकृष्ण हरी चालू आहे. माझी भक्त गाती जिथे, नारदा मी उभा तिथे. तुकोबरा. देव आपल्या नामापाशी उभा आहे, देव भक्तीपाशी उभा आहे, देव नीतीपाशी उभा आहे. तुम्ही नीती हा शब्द फोडा. न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. जिला कधीच शेवट नाही ती नीती असते. आणि या जगात ज्या गोष्टीला कधीच शेवट नाही अशी एकच गोष्ट आहे, ती आहे परमात्मा. म्हणून परमात्मा नीती आहे आणि नीती हाच परमात्मा आहे. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात उद्धवाला सांगतायत की ते नीतीची नीती मी श्रीपती जान निश्चिती उद्धवा. भगवान श्रीकृष्ण नीतीचीही नीती आहे. अर्थात नीती हा देव आहे, देव हीच नीती आहे. नीती हाच परमात्मा, परमात्मा हीच नीती आहे. म्हणून भगवान कृष्ण भक्तीपाशी उभा आहे, भगवान कृष्ण नीतीपाशी उभा आहे. मग ज्या लबाडानं आपल्या घरात लक्ष्मी आणली आहे, भ्रष्टाचारानं, चोरीनं, लबाडीनं, परंतु हे लबाडाचं घर, याच्या जीवनात नीती नाही आहे आणि भक्ती नाही आहे. म्हणून त्या घरात गुप्त रूपानं भगवान कृष्णाचा वास नाही. कारण भगवान कृष्ण शपथ खाली थांबेल तर नीती आणि भक्तीपाशी. हे लबाडाचं घर आहे, ज्याने लबाडीने पैसा आणलाय ते घर लबाडाचं. त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून तिथं कृष्ण नाही. गुप्त रूपाने कृष्ण नाही म्हणून लक्ष्मी म्हणते मी थांबणार नाही, कारण तिने शपथ खाली थांबेल तर कृष्णापाशी. आणि मग लक्ष्मी म्हणते माझा कृष्ण नाही, कारण या घरात लबाडाचं घर असल्यामुळे नीती नाही, भक्ती नाही. नीती नाही, भक्ती नाही म्हणून कृष्ण नाही. कृष्ण नाही म्हणून लक्ष्मी म्हणते मला आणले पण मला थांबायचं नाही, निघून जायचं आहे. आणि मग निघून जाण्यासाठी लक्ष्मी त्या करप्ट भ्रष्ट लबाड माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. या 5 शत्रूच्या मार्फत त्या धनाचा नायनाट करते आणि निघून जाते आणि त्या माणसाला भिकायला लावते. हे 5 शत्रू कोणते? नाथ महाराज भागवतात लिहित आहेत. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. दायाद, दायाद या शब्दाचा अर्थ होतो आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे, आपलं धन लबाडीने लुटणे आणि हे धन वाम मार्गात खर्च करणे, वाईट मार्गात खर्च करणे. दायाद या शब्दाचे 2 अर्थ सांगितले नाथ महाराजांनी. पहिला की दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टाकतात, आपलं धन लुटतात आणि ते वाईट मार्गात खर्च करतात आणि आपल्याला भिकायला लावतात, हा दायाद आहे. आणि दुसरा अर्थ आहे की लक्ष्मी आपल्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली इकडे झुकवते, या मुलाला वाईट वागायला लावते आणि वाईट कामात पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. याला दायाद म्हणतात. तात्पर्य आपले भाऊबंद आणि आपली अवलाद आपलं लबाडीचं धन लुटतात, वाईट मार्गात खर्च करतात आणि आम्हाला भिकायला लावतात. हा पहिला शत्रू आहे दायाद. दुसरा चोर, त्या धनाची चोरी होते. तिसरा दायाद चोर राजा, त्यावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते आणि तो मनुष्य भिकायला लागतो. दायाद चोर राजा आगी, त्या धनाला आग लागते आणि ते धन नाहीसं होतं. दायाद चोर राजा आगी. 5वा शत्रू अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. अधर्मे रोग संचरे अंगी, या पहिल्या 4 शत्रूच्या तावडीतून माणूस सुटला तर 5वा शत्रू टपकतो. तो काय? अधर्मे रोग संचरे अंगी. ज्या माणसाने अधर्मानं लबाडीनं जर धन घरात आणले तर या लबाड माणसाला, अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि हे रोग दुरुस्त करण्यात त्याचा पैसा खर्च होतो आणि तो भिकायला लागतो. आणि म्हणून बघा, एखादा लबाड भ्रष्ट करप्ट मनुष्य असतो, येतो आपल्या शर्टाची बटणं काढतो आणि म्हणतो बघा नाही माझ्या इथं काय काय काळं काळं कापलेलं काय. आपण म्हणतो काय हरते, आपण म्हणतो काय हरते काळं काळं. तो काय म्हणतो बघा नाही इथं काळं काळं काय माझ्या. आपण म्हणतो काय हरते, तो म्हणतो माझं 2 वेळेस बायपास झाले, माझं 2 वेळेस बायपास झाले. अरे 3 वेळेस होईल ना. तो का म्हणे पापे येते रोगाची रूपे, अधर्मे रोग संचरे अंगी. पाप केलं तर जीवनात रोग येणार. आणि म्हणून तुम्ही लबाडीने जर पैसा घरात आणलाच, भ्रष्टाचाराने पैसा घरात आणला तर याचा नायनाट करण्यासाठी 5 शत्रू टपलेले असतात. त्या दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती.
लबाडाचं घर आहे, अधर्मी माणसाचं घर आहे. त्याच्या जीवनात भक्ती नाही, नीती नाही आहे. नीती नाही, भक्ती नाही म्हणून तिथं कृष्ण नाही गुप्त रूपाने. तिथं कृष्ण नाही म्हणून लक्ष्मीला निघून जायचं, कारण तिने शपथ खाली थांबेल तर कृष्णापाशी निघून जायचं. तर काय करायचं? तर दाया शत्रू पहिला टपकतो. दायात म्हणजे आमच्या जीवनात आमची भाऊबंद आमचं धन लुटतात आणि आम्हाला कंगाल करतात. आमची अवलाद वाईट मार्गाने वागते, वाईट मार्गात पैसा खर्च करते, निघून जाते. हा दायाद असतो. धनाचा नाश होतो. दुसरा, या धनाची चोरी होते, या धनाला आग लागते, धन नाहीसं होतं. या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते, धन नाहीसं होतं. किंवा त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात, ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा पैसा खर्च होतो आणि तो बिकायला लागतो. आणि म्हणून लबाडीने, भ्रष्टाचाराने, करप्शनने पैसा आपल्या घरात आणू नका. बाप जगतो तो केवळ आपल्या अवलादीसाठी. लबाडीने पैसा घरात आणलाय, पण लक्ष्मीने निघून जाण्यासाठी अवलादीला दुर्बुद्धी फुटली. बाई बाटली ताटली इकडे झुकवलं. लबाडीचा पैसा घरात आला, पण अवलाद व्हायला गेली. बाई बाटली ताटली इकडे झुकली, अवलाद वाईट मार्गात वागू लागली. पैसा घरात आला, पण अवलाद व्हायला गेली. मग तुम्हाला लबाडीचा पैसा हवा आहे का चांगली अवलाद हवी, हे तुमचं तुम्ही ठरवा. पैसा आला, पण अवलाद वाया गेली. आणि नालायक अवलाद पोटी येणं बापाचे सर्वात मोठं दुःख असतं. बाप गरीब आहे, पण अवलाद सद्गुणी, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच. बाप पैशावाला आहे, पण अवलाद नालायक आहे, त्याच्यासारखा भिकारी बाप तोच. बाप जगतच असतो अवलादीसाठी. पोटी नालायक अवलाद येणं हे बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. आणि म्हणून अधर्माचा पैसा, लांडी लबाडीचा पैसा घरात आणू नका. अवलाद व्हायला जाते, आणि अवलाद व्हायला जाणं हे बापाचं सर्वात मोठं दुःख असतं. आणि म्हणून परद्रव्य परनारी पासून सदैव दूर राहा. परद्रव्य परनारीचा विटाळ धरा. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. इथे जाता जाता तुमच्या मनात एक शंका येऊ शकते. तुम्ही म्हणू शकता की डॉक्टर मोठे साहेब, तुम्ही असा विचार मांडला की दुसऱ्याचा पैसा लबाडीने जर घरात आणला तर दायाद चोर राजा आगी अधर्मे रोग संचरे अंगी या 5 शत्रूमार्फत त्या धनाचा नाश होतो आणि तो मनुष्य एक ना एक दिवस भिकायला लागतो. किंवा तुकोबाराही बोलले, ज्यांनी लबाडीने धन घरात आणले, 1 सेकंद, 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष, जसं 3 वर्ष, या कालावधीत त्याचं वाटळ होईल, तो भिकायला लागेल. मग डॉक्टर साहेब आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुमचे तुकोबाराय म्हणतायत 3 वर्षात या लबाड माणसाचं वाटळ होईल, तो भिकायला लागेल. पण आम्ही काही काही घरं अशी पाहतो की 3 वर्ष सोडावं, 30-30 वर्ष झाली. या लोकांनी लबाडीने गडगंज संपत्ती घरात आणली, तरी ते घर अजून टिकून आहेत, वरच्यावर श्रीमंत होत आहेत, पण त्यांचं वाटोळं होईना. असं का? एकीकडे तुमचे तुकोबाराय म्हणतात की 3 वर्षात त्याचं वाटोळं होईल, त्याचं पतन गठोड्यात बांधलंय, 3 वर्षात वाटोळं होईल. पण 3 वर्ष सोडा, 30-30 वर्ष लोटली तरी या लबाडाचं वाटोळं होईना. त्यांची श्रीमंती वाढत चालली, त्यांना दारिद्र्य आहे ना. असं का होतं? ही विसंगती का? तर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा एक घनदाट जंगलामध्ये एक 10 माणसं पावसात अडकली. जोरदार पाऊस येत होता आणि या पावसात ही माणसं अडकली. 9 पुरुष आणि एक छोटीशी मुलगी होती. पावसापासून बचाव म्हणून एका झाडाचा आश्रय घेतला. ही 10 माणसं झाडाखाली उभी राहिली. तेवढ्यात एक वीज सन 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 करत या माणसाच्या जवळ आली झाडावर, पण पडली नाही, वापस गेली. वीज पुन्हा आली, पडली नाही, वापस गेली. पुन्हा आली, पडली नाही, वापस गेली. असं अनेकदा घडलं. त्यात एक म्हातारा माणूस होता, समजदार. तो म्हणला, ज्या अर्थी वीज येते आणि वापस जाते, याचा अर्थ आपल्या 10 पैकी नक्की कुणाचं एकाचं तरीच मरण आलंय, म्हणून ती पडाना. पडली तर सगळेच मरतील. आणि शास्त्र सिद्धांत असा आहे की मरण ठरलेलं असतं, त्याच वेळी येतं, त्याच्या अलीकडं मरण येत नाही. मीच नियमेला सांगता काळू ग्रासितसे भूता. दानोबर आहे. भगवंतानं काळाला नियमन करून दिले की ज्याचं मरण जेव्हा ठरले तेव्हाच यावं, आधी येऊ नये. मग तो म्हातारा म्हणतो, नक्की?
10पैकी एकाचं मरण आले, बाकीच्यांचं मरण आलेलं नाही, म्हणून वीज परत जाते. पडली तर सगळेच मरतील. म्हणले मग आपण एक युक्ती करूयात. समोर आणखीन एक झाड आहे 100 फुटावर. आपण बारीबारीने एक एक जण त्या पुढच्या झाडाखाली जाऊ, आणि असलं त्या माणसाचं मरण तर वीज त्या झाडावर त्या माणसावर पडेल आणि तो मनुष्य मरेल, बाकीचे 9 तरी आपण सुरक्षित राहू. अन्यथा आली वेळ तर हे 9लाही मरावं लागेल म्हणले. भीतीपोटी घाबरले. ठरलं. एक मनुष्य गेला त्या झाडाखाली, थोडा वेळ थांबला, वीज नाही पडली, परत आला. दुसरा गेला, थांबला, वीज नाही आली, परत आला. असे करून करून 9 माणसं त्या झाडाखाली जाऊन परत आले. वीज पडली नाही. आता उरला 10वा. ती 10वी होती, एक छोटीशी मुलगी 9-10 वर्षाची. म्हणले आपण 9 जण जाऊन आलो, आपल्या अंगावर पडली नाही, आता ही पोरगी राहिली म्हणले. म्हणले नक्की हिचंच मरण आलंय म्हणले. कारण बाकीच्या एक गेल्यावर बाकीच्या 8 राहत होते, आणि त्या 8मध्ये एक पोरगी होती ना, आणि हे 9 असल्यामुळे यांच्यावर पडू शकत नव्हती वीज, कारण एकच मरण आहे. म्हणले आपण 9 जण जाऊन आलो, आपल्या अंगावर वीज पडली नाही, याचा अर्थ या पोरीचं मरण आलं. हिला ढकला म्हणले, ढकला, वीज येईल, मरण म्हणले. मरणा पुढं कुणालाही भीती वाटते. ढकला म्हणले, ढकला ढकला, हिला ढकला म्हणले पुढं. सगळ्यांनी मिळून त्या पोरीला ढकललं. पोरगी रडायला लागली, नका मला ढकलू, नका मला ढकलू. छोटंसं बाळ ढकले, मत चाल म्हणले, मरणा पुढं ढकली ढकली ढकली. मुलगी थोडी पुढं गेली, एक 10-20 पावलं पुढं गेली. हे 9 जण त्या झाडाखाली उभे, त्या मुलीला ढकलले. मुलगी 10-20 पावलं पुढं गेली की वीज आली. या 9 लवकर पडली, ती एकटी मुलगी वाचली. याला म्हणायचं आश्रित भाग्य. या 9 लोकांचं मरण आलं होतं, त्या मुलीचं मरण नव्हतं, पण मुलगी त्यांच्यात होती. तिच्या भाग्याने यांचं भाग्य घडत होतं, आणि या 9 लोकांना जीवदान मिळत होतं. तसं लबाडाचं घर आहे, लबाडीने पैसा आणलाय, पण त्या लबाड घरात एखादा मनुष्य रामनाम जपणारा असतो, तुळशीची माळ ओढणारा असतो, आणि त्याच्या भाग्याने त्या घराचं भाग्य घडत असतं, आणि ते घर टिकून असतं. पण ज्यावेळेस तो रामनाम जपणारा त्या घरातील एखादा जो मेंबर आहे तो निघून गेला, मेला, तर ते भाग्यही त्या माणसासोबत जातं, आणि काही काळात त्या घराला उतरती कळा लागते, आणि त्या घराचा नायनाट होतो, ते घर भिकायला लागतं. जोपर्यंत बिभीषण लंकेत टिकून होता, तोपर्यंत लंकेचं भाग्य टिकून होतं. कारण बिभीषणामुळे लंकेचं भाग्य घडत होतं. पण बिभीषणाला जेव्हा रावणाने लाथ घालून बाहेर काढलं लंकेच्या, लंकेचं भाग्य बिभीषणासोबत गेलं, आणि लंका संपली. तसं त्या एका पुरीमुळे 9 लोकांचं भाग्य घडत होतं, आणि ते जगत होते. पण मुलगी त्यांच्यातून दूर गेली, वीज आली, यांच्यावर पडली, 9 मेले, ती एकटी वाचली. तसं लबाडाचं घर आहे, गडगंज पैसा आहे, लबाडीनेच आणलाय, पण त्या घरात एखादा मनुष्य रामनाम जपणारा असतो, तुळशीची माळ ओढणारा असतो, त्याच्या भाग्याने ह्या घरातल्या लोकांचं भाग्य घडत असतं, ते घर टिकून असतं. पण ज्यावेळेस तो मनुष्य मरतो, घर सोडून जातो, त्यावेळेस ते भाग्य त्याच्यासोबत जातं, आणि मग त्या घराला उतरती कळा लागते, आणि ते घर भिकायला लागतं. त्यांना दलिंद्र येते, दारिद्र्य येतं. हे उदाहरण आपण डोळ्यांनी पाहतोय. आणि म्हणून हा गैरसमज करू नका की तुकोबाराय म्हणले की 1 निमिष, दिवस, वर्ष, मास लागती 3 वर्षात त्याचं वाटोळ होईल. फार फार तर अजून 10-5 वर्ष वाढवून देऊ, 5-10 वर्षात वाटोळ होईल. पण 10 सोळा 30-30 40-40 वर्ष झालेत, पण अनेक लोक आम्ही जगात पाहतो त्यांची श्रीमंती वाढत चालली, तरी त्यांचं वाटोळ होईना. असं का? तर याचं हे कारण असते आश्रित भाग्य. त्या घरात एखादा नामधारक असतो, आणि त्या नामधारकाच्या जीवावर ते घर टिकून असतं. नामधारक जेव्हा निघून जाईल त्या घरातून, त्या घराचं नक्की वाटोळ होतं. बांधिले पतन गाठोडीस, तुकोबारायचा शब्द आहे. हो. निमिष, मास, निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. जो परद्रव्य करण्याचा अभिलाष करतो, त्याचा त्या घराचं एक ना एक दिवस वाटोळ होतच. तुकोबारायचा शब्द आहे. बांधिले पतन गाठोडीस. कालावधी कमी जास्त लागेल. शेवटी तुकोबारायच बोलले, तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. कालावधी कमी जास्त होईल, पण त्या घराचं वाटोळ होईल. आणि म्हणून परद्रव्य करणारी याचा विटाळ धरा. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई यापासून दूर राहा. कधी ना कधी वाटोळ होतच. मग परद्रव्य करणारीचा अभिलाष आमच्या जीवनातून जावा, यासाठी आम्ही काय करावं? तर यासाठी 2 उपाय आहेत. एक तर मुखामध्ये हरिनाम धारण करा, आणि सतसंगतीत या. सतसंगती हे कुंपण असते.
जसं एखादं छोटंसं वडाचं रोपट आहे, एखादं छोटंसं वडाचं रोपट आहे, ते वडाचं रोपटं लावलं आणि त्याला जर कुंपण केलं नाही तर साधं शेळीचं पिल्लू करडू त्या वडाच्या रोपट्याला येऊन खातं आणि नाहीसं करतं. पण त्याच वडाच्या रोपट्याला जर काटेरी कुंपण केलं आणि खत पाणी घातलं, त्याचं रक्षण केलं, तर ते बळावतं आणि त्याचा एवढा मोठा वटवृक्ष तयार होतो की त्या वटवृक्षाला हत्ती बांधला तरी आता त्या वटवृक्षाचं हत्ती काही बिघडू शकत नाही. छोट्यापणी जे रोपटं वडाचं साधं शेळीचं पिल्लू त्याला खाऊन नाहीसं करू शकत होती, पण आज त्या रोपट्याचा वटवृक्ष बनला आहे, तर त्या वटवृक्षाला हत्ती बांधला तरी त्याचं वाटोळं होऊ शकत नाही. का? तर त्या वटवृक्षाला आम्ही कुंपण केलं आणि खतपाणी घातलं. रोपट्याच्या रक्षणासाठी कुंपण महत्त्वाचं होतं आणि खतपाणी महत्त्वाचं होतं, तेव्हा ते बळावलं. तसं आमच्या जीवनाला सतसंगतीचं कुंपण आणि हरिनामाचं खतपाणी असावं. आमचाही परमार्थिक वृक्ष एवढा बळावतो की अर्थाचे अनर्थ 15 काय 30 असू द्या, ते आमचं काही वाकडं करू शकत नाहीत. का? तर आता आम्ही मुखात हरिनाम धारण केलंय आणि आम्ही सतसंगतीत वावरतो. रामनामापासून सर्व दुर्गुण पळून जातात. अर्थाचे 15 अनर्थ काय 30 असू द्या, ते रामनामाजवळ येऊ शकत नाहीत, ते दूर पळून जातात रामनामापासून. आणि ज्यावेळेस अर्थाचे अनर्थ आमच्या जीवनातून पळून गेले रामनामामुळं, आमच्याकडून पापं घडत नाहीत. आणि म्हणून सतसंगतीत या, अर्थाच्या अनर्थापासून तुमचा बचाव होईल. पेट्रोलमुळं इंजिनची गती चांगली राहते, परंतु ऑइलमुळं इंजिनची स्थिती चांगली राहते. माझं वाक्य नीट आहे का? पेट्रोलमुळं इंजिनची गती चांगली राहते, परंतु ऑइलमुळे इंजिनची स्थिती चांगली राहते. पैशामुळे जीवनाची गती चांगली राहते, परंतु परमार्थामुळे जीवनाची स्थिती चांगली राहते. आणि जीवनाची स्थिती चांगली असावी. परमार्थामुळे जीवनाची स्थिती चांगली राहते, पैशामुळे जीवनाची गती चांगली आहे. गती कामाची नाही. पैशामुळे जीवनाची गती चांगली राहील, पण परमार्थामुळे जीवनाची स्थिती चांगली राहील. आणि ज्याची स्थिती चांगली आहे त्याच्याकडून पापं घडत नाहीत. आणि म्हणून परमार्थात या आणि मुखानं हरिनाम जपा, कीर्तनात बसा, प्रवचनात बसा, हरिभजनात बसा, मुखानं रामनाम घ्या, ज्ञानेश्वरी गाथा वाचा, सातत्याने रामनामाचा जप करा. तुमची स्थिती चांगली होईल. तुमची स्थिती चांगली होईल. मुखात रामनाम धारण करा. मुखात रामनाम धारण केलं की तुमच्या जीवनात विवेक येतो. विवेक हा आमचा वाटाड्या असतो. विवेक सदैव आम्हाला सन्मार्गाने घेऊन जातो. चुकीच्या मार्गाने चालवतो तो आम्हाला टोकतो. विवेक आमच्या इंद्रियाच्या अंगणात पहारा देतो. सर्व इंद्रियांना विवेकाचे डोळे फुटतात आणि इंद्रियाला हा विवेक पाप करण्यापासून रोखतो. ज्ञानोबारायची साक्ष देतात, सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचेची करचरणी होती डोळे. वातीपुढे जैसे पळो लागे काळोखे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नये. मुखात हरिनाम आला की जीवनात विवेक आला. वातीपुढे अंधार जसा पळून जातो तसं विवेकापुढे निषिद्ध गोष्टी, वाईट गोष्टी पळून जातात. विवेक आमचा वाटाड्या बनतो. तो आम्हाला सदैव सन्मार्गाने घेऊन जातो, आम्हाला पाप करण्यापासून रोखतो. मुखात हरिनाम आला, विवेक आला, आमच्या जीवनातून अर्थाचे अनर्थ पळून जातात. जीवनात सतसंगती आणली, तुम्ही सतसंगतीत वावरा. जीवनात सत्संगती आणली आणि मुखात हरिनाम आलं, अर्थाचे अनर्थ पळून जातात, जीवनातून वाईट गोष्टी पळून जातात. म्हणून मुखात हरिनाम धारण करा आणि सतसंगतीत वावरा. तुमच्या जीवनातून दुर्गुण आणि अर्थाचे अनर्थ पळून जातील. महाभारतामध्ये एक विषय येतो. पांडव वनवासात असताना भगवंत एकदा पांडवांना भेटायला गेले आणि वनात फिरत असताना पांडवांनी अशी 4 वेगवेगळी दृश्य पाहिली. त्यात पहिलं दृश्य पाहिलं तो होता 2 सोंडेचा हत्ती. पांडव म्हणाले, देवा हा काय विचित्र प्रकार आहे, हत्तीला एकच सोंड असते, हा 2 सोंडेचा हत्ती कसा काय?
देव म्हणाले, पांडवांनो, आता घोर कलियुग येत आहे. कलियुगात माणसं दुतोंडी मांडुळासारखं वागतील. कलियुगात माणसं दुतोंडी मांडुळासारखं वागतील. घडीत खरं तर घडीत खोटं बोलतील. त्याचं हे प्रतीक आहे. म्हणून या हत्तीला 2 सोंड आहेत. आणि आज कलियुगात बघा, माणसं कुणीच कोणाचे राहिले नाहीत. घडीत खरं बोलतात, घडीत खोटं बोलतात. कुणाचाच भरोसा नाही. माणसं दुतोंडी मांडुळासारखं वागतील, त्याचं हे प्रतीक आहे. म्हणून या हत्तीला 2 सोंडी आहेत. पांडव थोडेसे पुढे गेले. पुढे गेल्यावर त्यांनी एक विहीर पाहिली आणि त्याच्या बाजूला आणखीन एक विहीर होती. अशा 2 विहिरी होत्या. एका विहिरीला भरपूर पाणी आणि एका विहिरीला उगाच छोटंसं पाणी, नरोटं लागले, अगदी बुडाला थोडंसं पाणी. पण ज्याच्यात कमी पाणी आहे ती विहीर कुणालाही भरभरून पाणी देत होती, घ्या म्हणत होती. ज्याच्यात कमी पाणी आहे ती विहीर कुणालाही पाणी देत होती. पण ज्याच्यात भरपूर पाणी आहे ती कुणाला पाणीच घेऊ देत नव्हती. पांडव म्हणले, देवा हे कसं काय? देव म्हणाले, पुढे घोर कलियुग येत आहे. कलियुगात गरीब माणसं दानधर्म करतील, श्रीमंत माणसं दानधर्म करणार नाहीत, याचं हे प्रतीक आहे. आणि आज हे सत्य होत आहे. कमी पाणी असलेली विहीर कोणालाही पाणी घेऊ देत होती, पण जास्त पाणी असलेली विहीर कोणालाही पाणी घेऊ देत नव्हती. सध्या कलियुगात गोरगरीब दानधर्म करतात, सप्ताहाला वर्गणी देतात, पट्टी देतात. श्रीमंताकडे वर्गणी मागायला गेल्यावर ते वर्गण तर देत नाही, पण 4 शिव्या देतं. त्याला म्हणावं लागतं, भीक नको वाढू कुत्र्यावर. तुला कोणी सांगितलं? लय जोर आला तर कर ना, लय पैसे आले तर तूच कर ना, कामधंदे नाहीत का? चल होय माघारी, आला कशाला? भीक नको वाढू, भीक नको वाढू कुत्र्यावर. कलियुगात गोरगरीब दानधर्म करतील, श्रीमंत दानधर्म करणार नाही, याचं हे प्रतीक आहे. म्हणले, कमी विहीर, कमी पाणी, ती विहीर भरभरून पाणी न्या म्हणते. कमी पाणी विहीर म्हणते भरभरून पाणी न्या, पण ज्याच्यात भरभरून पाणी ती पाणी नेऊ देत नाही. कलियुगात गोरगरीब दानधर्म करतील यथाशक्ती, श्रीमंत माणसं दानधर्म करणार नाहीत, याचं हे प्रतीक आहे. थोडे पुढे गेले, आणखीन 3रं दृश्य पाहिलं. एक गाय विली होती आणि ती आपल्या वासराला चाटून प्रेम प्रगट करत होती, परंतु वासरू त्या गायला लाथानं मारत होतं. पांडव म्हणते, देवा हा काय प्रकार आहे? भगवान कृष्ण म्हणतात, घोर कलियुग येत आहे. कलियुगात मायबाप आपल्या लेकरावरून जीव ओळून टाकतील, पण लेकरं मायबापाला लाथानं हाणतील, याचं हे प्रतीक आहे. आणि आज आपण डोळ्यांनी पाहतोय, मायबापा लेकरावरून जीव ओळून टाकतात. मायबाप लेकरावरून जीव ओळून टाकतात, पण लेकरं मायबापाला लाथाने हाणतायत. बायको बंगल्यात आणि मायबाप गोठ्यात, अशी परिस्थिती आली. मायबापाची हेळसांड होते, पोताऱ्यासारखं त्यांना कोपऱ्यात फेकल्या जाते, अन्न पाण्याला तिष्ठायला लावत आहेत, मुलं बाळं त्यांना आपल्यातून वेगळं ठेवत आहेत, याचं हे प्रतीक आहे. कलियुगात मायबाप मुलाबाळावरून जीव ओळून टाकतील, पण मुलं बाळा मायबापाला लाथानं हाणतील, याचं हे प्रतीक आहे. थोडं पुढे गेले, अजून एक 4थं दृश्य पाहिलं. एक उंच असा, खूप उंच डोंगर होता आणि त्या डोंगरावरून विशाल अशी मोठी शिळा खाली धो 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 करत येत होती. ती शिळा त्या डोंगरावरील झाडं मोडत खाली येत होती, परंतु ती शिळा एका छोट्या गवताच्या 2 पानानं रोखून धरली. बघा गंमत, डोंगरावरून खाली येणारी शिळा झाडं मोडत खाली आली, त्या झाडांना ती रोखता आली नाही, उलट झाडं मोडत खाली आली, पण गवताचं 2 पानाचं छोटंसं रोपटं त्यांनी ती शिळा रोखून धरली. पांडव म्हणतात, देवा हा काय चमत्कार आहे? भगवान कृष्ण म्हणतात की, पांडवांनो, घोर कलियुग येत आहे. या कलियुगात तुम्ही बघितलं आता की दगडाची शिळा, विशाल दगडाची मोठी शिळा झाडं मोडत खाली आली, झाडांना ती रोखता आली नाही, पण गवताच्या 2 पानानं ती रोखून धरली. तसं कलियुगात 2 अक्षरी रामनाम मोठमोठ्या पातकांना,
मोठमोठ्या संकटांना, मोठमोठ्या अर्थाच्या अनर्थाला रोखून धरील, याचं हे प्रतीक आहे. आणि म्हणून रामनाम घ्या, हरिभजनात या, हरिकीर्तनात या, परमार्थात या. रामनामानं तुमच्या जीवनातील अर्थाची अनर्थ पळून जातील. मग ही अर्थाची अनर्थ 15 काय 30 असू द्या, ती आता तुमचं काही बिघडू शकत नाही, तुमचं काही वाकडं करू शकत नाही. अर्थाचे अनर्थ तुमच्या जीवनातून पळून जातील. फक्त हरिभजनात या, मुखात रामनाम धारण करा. आणि म्हणून मी जो प्रश्न उभा केला होता की परद्रव्य परणारी याचा विटाळ धरावा, पण याचा विटाळ धरण्यासाठी काय करावं, तर याचा विटाळ धरण्यासाठी अर्थात परद्रव्य परणारीपासून दूर राहण्यासाठी मुखात रामनाम धारण करा आणि सतसंगतीत वावरा. मुखात रामनाम धारण करा आणि सतसंगतीत वावरा. रामनामानं आणि सतसंगतीनं तुमच्या जीवनातून अर्थाची अनर्थ पळून जातील. सगळ्यात मोठा अर्थाचा अनर्थ काय? परद्रव्य परणारीचा अभिलाष, बाईचं आकर्षण. पण मुखात रामनाम आलं की परस्त्रीचं आकर्षण पळून जातं. आता परस्त्री आम्हाला माते समान वाटू लागते. तुमच्या मुखात रामनाम आलं की वाईट गोष्टी तुम्हाला केव्हाच सोडून जातात. हरिनामापासून दुर्गुण येतच नाहीत, हरिनामापासून दुर्गुण पळून जातात. एवढ्याकरता हरिनाम मुखात धारण करा. आणि म्हणून जे धनवान आहेत, या धनवानाच्या जीवनातच परस्त्रीचं आकर्षण आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. स्त्री, द्यूत, मद्यपान या तिही वाढवी धन, हे तिन्ही अनर्थ दारून धनवंतापूर्ण आदळती. नाथ महाराज, जेवढा मनुष्य अधिक धनवान तेवढं त्याच्या जीवनात परस्त्रीचं आकर्षण. पैशामुळे तुमच्या जीवनात परस्त्रीचं आकर्षण वाढतं. याचा अर्थ गरिबाच्या जीवनात परस्त्रीचं आकर्षण नाहीच असा बी भाग नाही, पण या तुलनेत फारच कमी असतं. गरीब आहे आणि परस्त्रीचं आकर्षण आहे, ही गोष्ट फार कमी असते, मोटार मोजणे एवढी. पण धनवान म्हणलं की त्याच्या जीवनात परस्त्री आलीच, परस्त्रीचं आकर्षण आहेच. नाथ महाराज बोलतात, हे तिन्ही अनर्थ दारून धनवंता पूर्ण आदळती. कोणते? स्त्री, द्यूत, मद्यपान या तिही वाढवी धन, हे तिन्ही अनर्थ दारून धनवंता पूर्ण आदळती. गरिबाच्या जीवनात असेल, थोडंफार असेल, निग्लिजिबल. पण धनवान म्हणलं की धनवाच्या जीवनात हे 3 अनर्थ आलेच, परस्त्री, जुगार आणि दारू. मग जेवढा मनुष्य धनवान तितका त्याच्या जीवनात परस्त्रीचं आकर्षण. जितका तो परस्त्री भोगेल तितका तो अधर्म आणि पाप करेल. त्याच्या जीवनात एक ना एक दिवस दारिद्र्य येईल, तो भिकायला लागेल आणि नरकाला जाईल. हा त्याचा तोटा आहे. आणि म्हणून गरिबापेक्षा धनवानाला परमार्थाची जास्त गरज आहे. दोघाला आहे, पण गरिबापेक्षा धनवानाला परमार्थाची जास्त गरज आहे. धनवानाने आपल्या जीवनातील अर्थाचे अनर्थ पडून घालण्यासाठी बहुसंख्येने परमार्थात यावं, मुखाने रामनाम जपावं आणि आपला स्वतःचा अर्थाच्या अनर्थापासून बचाव करावा. कारण धनवान म्हणलं की त्याच्या जीवनात परस्त्री, जुगार आणि दारू आलीच, आणि हे 3 अर्थाचे अनर्थ त्याचं वाटोळच करतात, त्याला भिकायला लावतात, त्याच्याकडून पाप करून घेतात, त्याला नरकाला लावतात. आणि मग आपलं वाटोळं होऊ नये, आपण नरकाला जाऊ नये, आपण भिकायला लागू नये, यासाठी अर्थात आपलं परस्त्रीचं आकर्षण टाळावं, यासाठी सत्संगात या, सत्संगात या, परमार्थात या, हरिभजनात या, हरिकीर्तनात या, मुखानं रामनाम जपा. तुमच्या जीवनातून अर्थाचे अनर्थ पळून जातील. मग अर्थाचे अनर्थ 15 काय 30 असू द्या, ते तुमचं काही वाकडं करणार नाहीत. कारण रामनामापासून अर्थाचे अनर्थ, संकट, पाप, दुर्गुण सगळे पळून जातात. तुमच्या अंतकरणाची शुद्धी होते. नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे निर्मळ होय चित्त, हरिनामाने तुमचं चित्त निर्मळ होतं, तिथून दुर्गुण पळून जातात आणि तुमचा बचाव होतो अर्थाच्या अनर्थापासून. आणि म्हणून इथं तुकोबाराय आम्हाला जागं करतात की बाबांनो, तुम्हाला दारिद्र्य येऊ नये, तुम्ही भिकाला लागू नये, नरकाला जाऊ नये, एवढ्याकरता परद्रव्य परणारीचा अभिलाष टाळा. अर्थात परद्रव्य परणारीचा विटाळ धरा. तो कशाने धरता येईल? तर मुखामध्ये रामनाम धारण केल्याने आणि सत्संगतीत वावरल्याने.
अर्थात मुखात रामनाम धारण करा, सतसंगतीत वावरा, परद्रव्य करण्याचा अभिलाष तुमच्या जीवनातून पळून जाईल. अर्थात तुमच्या जीवनात तुम्ही परद्रव्य करणारीचा विटाळ धराल. आणि परद्रव्य करणारीचा विटाळ जर धरला तर पहिला फायदा काय होतो तो तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज बोलतायत, देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. तुम्ही परद्रव्य करणारीचा विटाळ धरला, अर्थात दुसऱ्याची बाई आणि दुसऱ्याचं धन यापासून दूर राहिलात, तर तुमच्या जीवनात पहिला फायदा होतो, देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. तुम्ही दुसऱ्याच्या धनापासून दूर राहा, दुसऱ्याच्या बाईपासून दूर राहा, फायदा काय होईल? देव भाग्य आणि संपत्ती या तिन्ही गोष्टी तुमच्या घरात येतील. मग मला सांगा, ज्या श्रीमंतीसाठी रात्रंदिवस आम्ही मरमर करतोय, राब राब राबतोय, आमचं भाग्य फुलावं, आमच्या जीवनात श्रीमंती यावी, आम्हाला गडगंज पैसा मिळावा, यासाठी आम्ही राब राब राबतोय. आणि मग जर तुकोबाराय मला म्हणतात की परद्रव्य करणारीचा विटाळ धरला तर तुमच्या जीवनात देव तर येतोच, पण श्रीमंती घेऊन येतो. मग इतर अवघड गोष्टी करूच तर या सोप्या गोष्टी करा ना. काय? परद्रव्य करणारीचा विटाळ धरा ना. तुमच्या जीवनात देव तर येईल, पण श्रीमंती येईल. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. आम्हाला कळत का नाही? तुम्ही जेवढं परद्रव्य करणारीचा अभिलाष धराल तेवढं तुमच्या जीवनात दारिद्र्य येईल आणि देवही दुरावेल, तुम्ही नरकालाही जाल. आणि मग परद्रव्य करणारीचा विटाळ धरला तर देव तर घरात येतो, पण भाग्य आणि श्रीमंती घेऊन येतो. मग तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ना, बाकीच्या खटाटोपीत पडू नका, बाकीची साधनं करू नका, बाकीची साधनं अवलंबू नका. श्रीमंत व्हायचं एकच साधन, परद्रव्य करणारी यांचा धरी विटाळ, तुम्ही श्रीमंत व्हाल. तुकोबारांनी शब्द दिलाय, देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. परद्रव्य करणारी यांचा धरी विटाळ. काय फायदा याचा? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. देव तुमच्या जीवनात संपत्ती आणि भाग्य घेऊन येतो. ज्या देवाच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस मरमर चालली, सप्ताह चाललेत, हरिनाम चाललंय, काय 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 प्रयत्न करीत नाहीत आम्ही देवाच्या प्राप्तीसाठी? किती खटाटोप चाललाय. आणि म्हणून मी म्हटलं की तुकोबारांनी सगळी गाथा पॉझिटिव्ह लिहिली, असं करा असं करा देव भेटेल. पण एक अभंग निगेटिव्ह लिहिला की असं करू नका देव भेटेल, तो आहे परद्रव्य करणारी यांचा धरी विटाळ. मग असंख्य गोष्टी आणि असंख्य साधना करण्यापेक्षा, बाकीच्या अवघड गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा, देवाच्या प्राप्तीसाठी आम्ही अवघड गोष्टीच्या मागे लागलोत, धनाच्या प्राप्तीसाठी अवघड गोष्टीच्या मागे लागलोत. मग या गोष्टीसाठी, देवाच्या प्राप्तीसाठी, धनाच्या प्राप्तीसाठी अवघड गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा तुकोबारांनी सोपं सांगितलंय ना, त्याच्या मागे लागा. आणि ते सोपं काय? परद्रव्य करणारी यांचा धरी विटाळ. मग तुम्हाला एकच करायचे काय? दुसऱ्याचं धन लबाडीने लुटू नका आणि परस्त्री भोगू नका. अर्थात दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई याच्यापासून दूर राहा. फायदा काय? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. देव तुमच्या घरात येतो, भाग्य तुमच्या घरात येतं आणि संपत्ती तुमच्या घरात येते. आता गंमत अशी बघा की संपत्ती म्हणजे अर्थ, धर्म अर्थ काम मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आहेत. हे 4ही पुरुषार्थ भगवान कृष्णाच्या पायाचे चाकर आहेत. पुरुषार्थ राजू, मोक्षाला काय म्हटले? पुरुषार्थ राजू. या उरलेल्या 3 पुरुषार्थाचा राजा कोण आहे? मोक्ष आहे. धर्म अर्थ काम या तिघाचा मालक किंवा राजा कोण आहे? मोक्ष आहे. हा मोक्ष स्वतः भगवान कृष्णाच्या पायाचा चाकर आहे. ज्ञानोबा लिहित आहेत, मोक्ष दुराद्यू कीर होय, तोही आराधी तुझे पाय, धाडीसी ते जाय पायकू जैसा. देवा म्हणले सगळ्यात अवघड मोक्ष आहे, पण तो तुझ्या पायाचा चाकर आहे म्हणले. तू जिथं जाम असेल तिथं पळत जातोय. जगात सगळ्यात दुर्मिळ काय असेल तर मोक्ष आहे, पण हा मोक्ष भगवान कृष्णाच्या पायाचा चाकर आहे. देवाने म्हणा मोक्ष पळ, यांनी पळत सुटाव आणि देवाने सांगाव ते ऐकाव. देव म्हणले याला मोक्ष दे, तो जाऊन देऊन येतो. तोही आराधी तुझे पाय, हा मोक्ष तुझ्या पायाचा चाकर आहे. आणि मोक्ष 3 पुरुषार्थाचा राजा आहे, धर्म अर्थ काम यांचा. याचा अर्थ राजाचे जे नौकर आहेत हे 3, धर्म अर्थ काम,
आता राजाच भगवान कृष्णाच्या पायाचा चाकर आहे, ते उरलेले तीनही भगवान कृष्णाच्या पायाचे चाकर झालेच ना. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ. हे सकळ पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे अनाथ आहेत, पण भगवान कृष्णाच्या चरणाजवळ आले ते सनाथ होतात. अर्थात ते भगवान कृष्णाच्या चरणालाच जोडून आहेत. म्हणजे ते भगवान कृष्ण तिथं धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारी हात जोडून उभे असतात. म्हणून भगवान कृष्णाच्या पुढं धर्म अर्थ काम मोक्ष रिद्धी सिद्धी लक्ष्मी हे सगळे चाकर हात जोडून उभे असतात. आणि म्हणून लक्ष्मीने शपथ खाल्ली की तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनात, तो श्रीकृष्ण राव जेथ तिथं लक्ष्मी. अर्थात जिथं कृष्ण तिथं लक्ष्मी आहे. देव तुमच्या घरात आला की लक्ष्मी कृष्णाच्या पायाची दासी ती देवाला जोडून आलीच, कारण तिने शपथ खाल्ली जिथं कृष्ण तिथं मी, तो श्रीकृष्ण राव जेथ तिथं लक्ष्मी. अर्थ म्हणजे लक्ष्मी, म्हणजे कृष्ण घरात आणला, देव घरात आला की लक्ष्मी अर्थात अर्थ घरात आला. मग कृष्ण घरात आला तर कशाने आला? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परणारीचा विटाळ धरला, कृष्ण घरात आला. एका सोप्या साधनाने, हो किती सोपं आहे. हां, याच्यासाठी तप याच्यासाठी जप, व्यासे हे अमुक ग्रंथ लिहिले. किती खटाटोपे देव मिळण्यासाठी, पारायण काय सप्ताह काय 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 आम्ही सगळे त्याच्या मागं पळतोय. पण या अभंगाकडे कोणी कोणी डोकून पाहत नाही, कोणी बोलत नाही. हा अभंग कोणी कीर्तनाला घेत नाही. असं करा असं करा असं करा असं करा देव भेटेल. तुकाराम महाराज म्हणले असं करू नका देव भेटेल. काय करू नका? दुसऱ्याची बाई भोगू नका आणि दुसऱ्याचं धन लबाडीला लुटू नका, देव भेटेल. अर्थात परद्रव्य परणारीचा विटाळ धरा, देव भेटेल. मग तुम्ही परद्रव्य परणारीचा विटाळ धरला, फायदा काय झाला? देव घरात आला. कसा आला? भाग्य आणि संपत्ती घेऊन आला. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सगळा. का देव आला म्हणजे देवाला जोडून ही संपत्ती आहेच आहे, देवाला जोडून लक्ष्मी आहे, देवाला जोडून अर्थ आहे, कारण लक्ष्मी देवाच्या पायाची चाकर आहे. देव आला म्हणजे लक्ष्मी आलीच, तुम्ही श्रीमंत झाले लौकिक दृष्ट्या. आता देव आला म्हणजे भाग्य आलं. हां, देव आला म्हणजे अजून काय? द्रष्टा अद्रष्ट विजय व्हावायची. तुमच्या घरात जर देव आला तर भाग्य आलंच की हो. देव घरात येणं याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असतंय? हे परमार्थिक भाग्य आहे. देव घरात आलाय हे सगळ्यात मोठं भाग्य आहे, हे परमार्थिक भाग्य आहे. देव घरात येणं, देव घरात येणं म्हणजे तुम्हाला प्राप्त होणं, देव प्राप्त झाला हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. हां, आणि देव घरात आला म्हणजे लक्ष्मी आली हे लौकिक भाग्य आहे. देव घरात आला हे परमार्थिक भाग्य आहे. देव घरात आला हे लौकिक भाग्य आहे. कसं? देव घरात आला, तुम्हाला देव भेटला, तुमचं भाग्य उजळलं, हे परमार्थिक भाग्य. देव घरात आला, तुम्हाला पैसा भेटला, तुम्ही धनवान झाले, हे लौकिक भाग्य. म्हणजे देव परद्रव्य परणारीचा विटाळ धरला की देव घरात येतो, तुम्हाला देव भेटतो, देवाची प्राप्ती होते आणि लक्ष्मी घरात येते. दोन्ही बाजूनी तुमचं भाग्य उजळतं, लौकिक आणि परमार्थिक. परद्रव्य परणारीचा विटाळ धरला तर लक्ष्मी तर घरात येते, तुम्ही श्रीमंत बनताच, परंतु तुम्हाला देवाचीही प्राप्ती होते. असा डबल तुमचा फायदा होतो. म्हणून अवघड गोष्टीच्या मागे लागू नका. अतिशय सोपं साधन तुकोबारांनी सांगितलंय की परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. फायदा काय? तर देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. परद्रव्य परणारीपासून दूर राहिलं तर देव घरात येतो, भाग्याने लक्ष्मी घेऊन येतो. यांनी तुम्हाला श्रीमंती तर लाभतेच, पण तुम्हाला देवाचीही प्राप्ती होते. हा डबल फायदा आहे. आणि म्हणून परद्रव्य परणारीपासून दूर राहा, देवाची प्राप्ती होईल, देव घरात येईल, भाग्य आणि लक्ष्मी घेऊन येईल. देव तुम्हाला भेटेल आणि श्रीमंती तुम्हाला भेटेल. आता देव घरात आलाय, पण देव घरात आल्यानंतर एवढ्यावर थांबत नाही. तुकोबाराय म्हणतात की परद्रव्य परणारीचा विटाळ धरल्यामुळे देव तुमच्या घरात आलाय, पण आता घरातून तो तुमच्या शरीरात शिरतो आणि हृदयात राहतो. हे अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. अर्थात जो मनुष्य परद्रव्य परणारीपासून दूर राहतो त्याच्या घरात देव चालत येतो भाग्य आणि संपत्ती घेऊन, आणि घरात आल्यानंतर त्याला राहवत नाही, एवढ्यावर थांबत नाही तो. तर त्या पवित्र माणसाच्या, कोणता पवित्र? ज्यांनी परद्रव्य परणारीचा विटाळ धरलाय त्या पवित्र माणसाच्या घरात आलाय, पण घरातून तो त्याच्या शरीरात शिरतो, हृदयात शिरतो आणि कायमचा त्याच्या हृदयात राहतो. हा पुढचा तिसरा फायदा आहे. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे.
परद्रव्य परणारीचा विटाळ धरलाय. पहिला फायदा काय? देव घरात आला, देव भेटलाय, सोबत भाग्याने लक्ष्मी घेऊन आला, दुसरा फायदा. आणि तिसरा फायदा, तो घरातून आता तुमच्या शरीरात शिरलाय आणि तुमच्या हृदयात वास्तव्य करू लागलाय, हा तिसरा फायदा. मग देव घरात आला, तुम्हाला भेटला, प्राप्त झाला, संपत्ती घेऊन आला आणि तुमच्या घरातून तुमच्या हृदयात शिरला, शरीरात शिरला, याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? याच्यापेक्षा वेगळा आणि मोठा परमार्थ काय असतो? म्हणून शाने व्हा आणि परद्रव्य परणारीचा विटाळ धरा, तुमचा उद्धार होईल, तुम्हाला देव भेटेल, संपत्ती भेटेल, देव तुमच्या घरात येईल आणि तुमच्या घरातून तुमच्या शरीरात तुमच्या हृदयात वास्तव्य करेल. तुलसी रामायणात एक विषय येतो. भगवान रामचंद्र, सीतामाया आणि लक्ष्मण भैया वनवासाला निघाले. नाशिक पंचवटीला जात असताना वाटेत वाल्मिकी महर्षीचा आश्रम पडला. वाटेत त्यांना लागला तो आश्रम. पण रामचंद्र थोडा वेळ विसावा घेण्यासाठी वाल्मिकीच्या आश्रमात गेले आणि वाल्मिकीला विचारलं की हे महर्षी, मी आता वनात वास्तव्य करायला चाललो आहे, तर या वनात मी कुठं वास्तव्य करू? तर वाल्मिकीने तुलसी रामायणात भगवान रामचंद्राला 4 जागा दाखवल्यात. ते म्हणले, देवा या 4 ठिकाणी वास करा. पहिली जागा दाखवली की जिनके हृदय, जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके श्रवण समुद्र समाना, जाके रघुराय वही पे बसाना. पहिली जागा दाखवली काय? जिनके श्रवण समुद्र समाना, जाके रघुराय वही पे बसाना. देवा म्हणले, ज्याचं श्रवण, तुझी हरिकथा, तुझी भक्ती, तुझं कीर्तन, तुझं प्रवचन जे ऐकतायत, तुझं कीर्तन ऐकतात, तुझं प्रवचन ऐकतायत, तुझी हरिकथा ऐकतायत, सतत ऐकतायत, आणि किती कीर्तन किती प्रवचन ऐकलं तर त्या माणसाचं पोटच भरत नाही, त्याला पुन्हा 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 हरिकथा ऐकावीशीच वाटते. अशा माणसाच्या हृदयात वास करा. नद्याने किती पाणी वाहून आणू द्या, समुद्राचं पोट भरत नाही. समुद्राला वाटतं अजून पाणी आणावं, अजून पाणी आणावं. कितीही पाणी नद्याने वाहून आणलं तर समुद्राचं पोट भरत नाही. तसं किती हरिकथा ऐकली तर माणसाचं पोट भरू नये, त्याला पुन्हा 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 हरिकथा ऐकतच राहावीशी वाटावी. देवा अशाच्या हृदयात वास करा. अर्थात जो सातत्याने हरिकथा, कीर्तन, प्रवचन ऐकतो, देवा त्याच्या हृदयात वास करा. पहिली जागा दाखवली. दुसरी जागा, देवा ज्याच्या मुखात सातत्यानं तुमचं नाव स्थिरावले त्याच्या हृदयात वास करा. जयाचे वाचे माझे आलाप, दिटी भोगी माझेचे रूप, मन संकल्प जयाचा मीच वाहे. जयाचे वाचे माझे आलाप, ज्याच्या तोंडातून शब्द निघतो, आलाप निघतो, ते रामकृष्ण हरीच, दुसरं काहीच नाही. हो, या छंद या नामाचा गीतल असे. जयाचे वाचे माझे आलाप, तोंडातून बोलत देवाचंच नाव. कुठलाही आलाप, कुठलाही शब्द निघाला की देवाचंच नाव निघणार. जयाचे वाचे माझे आलाप. देवा ज्याने सातत्यानं तुझं नाम मुखात धारण केले त्याच्या हृदयात वास कर. दुसरी जागा. तिसरी जागा, देवा जे तुझी चरण सेवा करतात त्याच्या हृदयात वास कर. आता देवाचे चरण कुठं सापडायचे? तर देवाचे चरण, ज्ञानोबा सांगतात की देवाचे चरण काय? माऊली लिहित आहेत की भूत जात सर्व हे माझेची कीरावयव. भगवान कृष्ण म्हणतात ज्ञानेश्वरीत, ज्ञानोबा लिहित आहेत की सगळे प्राणी मात्र हे माझे अवयव आहेत. अर्थात सर्व प्राणी मात्र हे माझे चरण आहेत. आणि म्हणून जो प्रभूची चरण सेवा करतो त्याच्या हृदयात वास करा देवा. याचा अर्थ जो मनुष्य जगातील प्रत्येक प्राणी मात्रास देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो त्याच्या हृदयात वास करा. अर्थात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून तो त्याच्यासोबत डिलिंग करतो, त्याच्यासोबत चांगलं वागतो, त्याच्या हृदयात वास करा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो त्याच्या हृदयात वास करा. आणि चौथी जागा दाखवली, मला इथं आणायचं तुम्हाला. महर्षी वाल्मिक म्हणतात या 3 जागा सांगितल्या तर चौथी जागा सांगतात आणि म्हणतात की देवा जो परद्रव्य परणारीपासून दूर राहतो त्याच्या हृदयात वास करा. मला इथं आणायचं होतं तुम्हाला. जो परद्रव्य परणारीपासून दूर राहतो त्याच्या हृदयात वास करा. ही चौथी जागा दाखवली. आणि लौकिक दृष्ट्या सध्या तुम्ही चित्रकूट पर्वतावर वास करा, ही 5वी जागा दाखवली. आणि काही दिवस प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावर राहिले.
मला सांगायचं तुम्हाला की जो परद्रव्य परणारीपासून दूर राहतो त्याच्या हृदयात देवाला राहायला आवडतं. जो परद्रव्य परणारीपासून दूर राहतो त्याच्या हृदयात देवाला राहायला आवडतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. काय सांगितली वाल्मिकीने चौथी जागा? की जो परद्रव्य परणारीपासून दूर राहतो देवा त्याच्या हृदयात वास करा. अर्थात जो परद्रव्य परणारीपासून दूर राहतो त्याच्या हृदयात देवाला राहायला आवडतं. आणि हेच तुकोबाराय सांगतायत की तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. तुम्ही परद्रव्य परणारीचा विटाळ धरलाय. पहिला फायदा काय? देव घरात आलाय, देव भेटलाय, भाग्य आणि संपत्ती घेऊन आलाय, तुम्हाला श्रीमंत केलंय. 2 फायदे झाले. तिसरा फायदा, आता तुमच्या घरातून तुमच्या हृदयात राहायला गेलाय. तुमच्या शरीरात राहतोय, तुमच्या हृदयात राहायला गेलाय. आणि म्हणून परद्रव्य परणारीचा विटाळ धरा. परमार्थात आम्ही फार मोठमोठ्या डिंग्या मारतोय, पण एवढं मोठमोठी साधनं करण्यापेक्षा छोट्या साधनाकडे लक्ष द्या. याचा अर्थ मोठी साधनं करू नका किंवा टाकून द्या असं मला म्हणायचं नाही, ती जरूर करा. पण ज्या छोट्या साधनानं देव भेटत असेल तर ते साधन का टाकावं, मोठ्याच्या का मागे लागावं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हो, द्विरिक्तचा दोष येऊ द्या माझ्याकडे. परद्रव्य परणारीचा विटाळ धरलाय. पहिला फायदा काय झालाय? देव तुमच्या घरात आलाय. एकटा आला नाही तर भाग्य आणि संपत्ती घेऊन आलाय. देव घरात आला म्हणजे तुम्हाला देवाची प्राप्ती झाली. एकटा आला नाही, सोबत श्रीमंती घेऊन आला म्हणजे तुम्हाला श्रीमंतही केलं. परद्रव्य परणाचा विटाळ धरल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात देव आला, श्रीमंती घेऊन आला. आता एवढ्यात भागलं नाही तर हाच देव घरातून तुमच्या शरीरात शिरला आणि तुमच्या हृदयात राहू लागला. आणि ज्याच्या हृदयात देव राहतो तो संत असतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. ज्याच्या चित्तात, ज्याच्या हृदयात देव राहतो तो संत असतो. त्यासाठी चित्त निर्मळ करावं लागतं. चित्त निर्मळ हरिनामानं होतं. आणि हरिनामाने चित्त निर्मळ होतं म्हणजे काय होतं? त्याच्या जीवनातून दुर्गुण पळून जातात. त्याच्या जीवनातून परद्रव्य परणारीचा अभिलाष पळून जातो. तो परद्रव्य परणारीचा विटाळ धरतो. हे दुर्गुण पळून जातात हरिनामामुळं. त्याचं चित्त निर्मळ होतं हरिनामामुळं. आणि जीवनातून परद्रव्य परणारी पळून गेले की देव घरात येतो, तुम्हाला भेटतो, भाग्य आणि श्रीमंती आणतो, तुम्हाला श्रीमंत करतो. मग तुमच्या घरातून तुमच्या शरीरात प्रवेश करतो आणि तुमच्या हृदयात कायमचं वास्तव्य करतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. आणि म्हणून परद्रव्य परणारीचा विटाळ धरा. देव भाग्याने संपत्ती घेऊन घरात येईल. घरातून तुमच्या शरीरात, तुमच्या हृदयात वास्तव्य करेल. तुमचं जीवन धन्य होईल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती अभंगाचा भावार्थ आपण संपवलेला आहे. मी सुरुवातीला बोललो की मनुष्य जन्माला येताना श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन येतो. परंतु या श्रीमंतीचा योग्य विनियोग कसा करायचा याचं भाग्य घेऊन तो जन्माला येत नसतो. तर ते भाग्य त्याला या जन्मातील हरिनामाने आणि सतसंगतीने प्राप्त करून घ्यावं लागतं. अन्यथा हे अर्थाला जोडून असलेले 15 अर्थाचे अनर्थ त्याच्याकडून पाप करून घेतात. त्याला वाईट वागायला होतात, पैसा वाईट कामात खर्च करायला होतात, वाईट गोष्टीत खर्च करायला होतात. आणि या पैशाचा फायदा होण्याच्या ऐवजी त्या माणसाला तोटा होतो. तो सद्गतीला जाण्याच्या ऐवजी अधोगतीला जातो, नरकाला जातो.
पैसा वरदान ठरण्याच्या ऐवजी त्याला शाप ठरतो. म्हणून आपला पैसा आपल्याला वरदान ठरावा. पैशाला जोडून ही 15 अर्थाचे अनर्थ वास करतातच. पैशाला हा शापच आहे. म्हणून श्रीमंत माणसांनी बहुसंख्येने परमार्थात यावं, रामनाम जपावं, हरिकीर्तनात बसावं. मुखात रामनाम धारण केलं की अर्थाचे अनर्थ पळून जातील. अर्थाचे अनर्थ पळून गेले की त्यासोबत परद्रव्य करणारीचा अभिलाषही पळून जाईल. आणि मी सांगितलेले ही फायदे सहज तुमच्या जीवनात येतील. गरीब आणि श्रीमंत सर्वांनाच परमार्थाची गरज आहे, परंतु त्यातल्या त्यात श्रीमंताला परमार्थाची अधिक गरज आहे. कारण नाथ महाराजांनी खडसावून सांगितलं की मनुष्य जेवढा धनवान तितकं त्याला परस्त्रीचं आकर्षण, आणि परस्त्रीच्या आकर्षणामुळं, परस्त्रीच्या भोगामुळं त्याचं पतन होतं, तो नरकाला जातो आणि त्याला एक ना एक दिवस दारिद्र्य येतं. म्हणून हे सगळं आमच्या जीवनात येऊ नये. हे अर्थाचे अनर्थ आमच्या जीवनात येऊ नयेत. म्हणून गरीब आणि श्रीमंत सर्वांनीच परमार्थात यावं, बहुसंख्येने परमार्थात यावं. गरीब श्रीमंत सर्वांनी परमार्थात यावं. त्यातली त्यात श्रीमंतांनी आवर्जून यावं. कारण जेवढा अधिक पैसा तेवढे अर्थाचे अनर्थ त्याच्या जीवनात वास करतात. मग श्रीमंत मनुष्य परमार्थात आला, सत्संगतीत आला, तर मुखात रामनाम धारण करेल, सत्संगतीत वावरेल. मग या रामनामानं त्याच्या जीवनातील, त्याच्या अंतकरणातील दुर्गुण पळून जातील. परद्रव्य करणारीचा अभिलाष त्याच्या जीवनातून निघून जाईल आणि त्याच्या जीवनात परद्रव्य करणारीचा विटाळ येईल. तो परद्रव्य करणारीपासून दूर होईल. तो परद्रव्य करणारीपासून दूर राहील. आणि परद्रव्य करणारीपासून दूर राहिला की त्याच्या घरात देव येईल. एकटा देव येणार नाही, तर सोबत भाग्य आणि संपत्ती घेऊन येईल. त्याला देवही भेटला आणि संपत्तीही भेटली. तुकोबाराय म्हणतात एवढ्यावरच भागत नाही, एवढ्यावरच भागत नाही, तर मग हाच देव घरातून त्याच्या शरीरात राहायला जातो आणि शरीरातून त्याच्या हृदयात राहायला जातो. आणि तुमच्या हृदयात देवाने राहायला येणं हे तुमचं सगळ्यात मोठं भाग्य असतं. तुम्ही साक्षात संत बनलेले असतात, कारण देव फक्त संतांच्याच हृदयात राहतो. मग नुसत्या परद्रव्य करणारीच्या अभिलाषाने जर देव तुमच्या हृदयात राहायला येत असेल, तर एवढ्या 2 गोष्टी पाळायला काय बिघडलं? पाळा ना. आणि म्हणून मी बोललो की तुकोबारायने सगळी गाथा पॉझिटिव्ह लिहिली, असं करा देव भेटेल. पण एक अभंग निगेटिव्ह लिहिला की असं करू नका देव भेटेल. आणि तो आहे साधने तरी हीच दोन्ही, जो कोणी साधील परद्रव्य करणारी यांचा धरी विटाळ. आणि म्हणून ही निगेटिव्ह साधनं आहेत, बाकीची पॉझिटिव्ह आहेत. ती केल्यानं देव भेटतो, पण ही 2 साधनं सोडल्यानं देव भेटतो. दुसऱ्याचं धन लुटू नका हे सोडा, दुसऱ्याची बाई भोगू नका हे सोडा, बाकीची साधनं धरायचीत, ही 2 साधनं सोडायचीत. अर्थात परद्रव्य करणारीपासून दूर राहा. आणि परद्रव्य करणारीपासून दूर राहिला तर मी अनेकदा सांगितलं, देव भाग्य आणि संपत्ती घेऊन घरात येतो, घरातून तुमच्या शरीरात जातो, शरीरातून तुमच्या हृदयात जातो. आणि देव हृदयात जाणं हे आमचं परमभाग्य आहे. ही फायनल अचिव्हमेंट आहे. याच्यापुढे प्राप्त करायचं काही राहत नाही. जी तुमची आमची मरमर चालली ती केवळ आणि केवळ देव आमच्या हृदयात वास्तविक करायला यावे यासाठी. आणि म्हणून देव आमच्या हृदयात येऊन वास करावा असं वाटत असेल, अर्थात आम्ही संत बनावं असं वाटत असेल, तर तुकोबाराय आवर्जून सांगतात की फक्त 2 गोष्टी टाळा. काय? दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटू नका आणि परस्त्री भोगू नका. अर्थात परद्रव्य करणारी यांचा विटाळ धरा. देव तुमच्या हृदयात वास करायला येईल आणि तुम्ही संत बनाल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.